काय मग? पटलं ना? हे सगळं माणसांनी निर्माण केलेलं असतं ते. कुठली देवी आणि कुठलं काय? हो माय गॉड. काय ग, तुझी मतं अशी कशी पटकन बदलू शकतेस तू? नोकरासनी कुठं असते स्वतःचं मत? तशी तू हुशार आहेस. ए, तुला एक सांगू? तुझ्यासारखी हुशार आणि प्रामाणिक माणसं अमेरिकेत असायला हवीत. अमेरिका? खरं सांगू, खूप मदत होईल मला तिकडे तुझी. येशील तू माझ्या बरोबर अमेरिकेला? हे काही विचारणं झालं व्हय? एका पायावर तयार आहे मी. आपल्याला एका पायावर नाही जायचंय, आपल्याला विमानाने जायचंय. अरे देवा. अगं काय काय झालं तुला? देवा ताई, माझ्या डोळ्यासमोर अमेरिका गरगरायला लागली बघा. काय ग तू पण. देवा ताई, आता तुम्हीच माझं आयुष्य उभं करायचं बघा. महालक्ष्मी देवीच्या अस्तित्वामुळं इथे मंदिराला शोभा आली का नाही, तसं तुमच्यासारख्या देवीमुळं मला शोभा येईल बघा. छायाताई, झाली का तुझी परत सुरुवात? पुन्हा देवी? कुठली देवी आणि कुठलं काय? खुळ्या का काय? चला मोर, चला. मोर म्हणजे? अहो पुढं चला की. महालक्ष्मी मंदिराप्रमाणे इथला परिसरही सुंदर विलोभनीय आहे. महाद्वारातून मंदिराचं प्रथम दर्शन होतं. या महाद्वाराची रचनाच अशी आहे की इथून थेट महालक्ष्मी देवीचं दर्शन व्हावं. समोर दिसणारा गरुड मंडप हा 18व्या शतकात बांधला गेला असावा. महाद्वारा शेजारीच नगारखाना आहे. महालक्ष्मी मंदिरास 4 दिशेस 4 द्वार आहेत. महालक्ष्मी मंदिरा शेजारी ऐतिहासिक दीपस्तंभ समूह आहे. या दीपस्तंभ समूहा शेजारीच नाथपंथी साधूंची समाधी आहे. मंदिराचा अंतरंग भव्य दिव्य खांबांनी सजला आहे. महालक्ष्मीच्या गर्भगृहात प्रवेश करताना दिसणारे जय विजय म्हणजे काळ वेताळ आहेत असा करवीर महात्म्य संदर्भ आहे. काय झालंय तुला? इमानाला ठेच लागली. काय काय बोलतेस? रेवा ताई, तुम्ही जेव्हापासून अमेरिकेला जायचं म्हणाला ना, तेव्हापासून माझं इमान तर सुई. थांबाई तू जरा. तुला कळत नाहीये का? सो एम्बॅरेसिंग. काय वागणं आहे तुझं? सगळी लोक आपल्याकडे बघतायत. रेवा ताई, लोक आपल्याकडे बघणारच ना. आता आपण फॉरेनर झालं ना. यू आर जस्ट इम्पॉसिबल. रेवा ताई, लोकांनी आपलं कौतुक वाटणारच आणि लोक बी आपल्या अवतीभवती जमा होणारच ना. जसं महालक्ष्मी देवीच्या आजूबाजूला देव जमा झालेत ना, तशीच. महालक्ष्मी मंदिराचा परिसर अनेक देवदेवतांच्या वास्तव्यानं पावन आहे. इथे महाकाली, महासरस्वतीची स्वतंत्र मंदिरं आहेतच, पण बाजूच्या परिसरासही देवतांची शोभा आहे. घाटी दरवाजा बाहेर काशी विश्वेश्वर विराजमान आहे. महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी असणारं दत्त मंदिर म्हणजे इथल्या नाथ संप्रदायाची साक्ष. शेजारी नवग्रह मंडप आहे. मूळचा हा अष्टदिक्पाल मंडप. या मंडपाच्या छतावर अष्टदिक्पाल म्हणजे 8 दिशांचे रक्षक कोरले आहेत. शेजारीच विठ्ठलराई रखमाईचं सुंदर मंदिर आहे. मुद्गलेश्वर मंदिरामध्ये आद्य शंकराचार्य विराजमान आहेत. इथंच राधा कृष्णही आहेत. यापुढे पंचगंगा साती आसरा मंदिर, दशावतार मंदिर आहेत. महालक्ष्मी आणि महाकाली मंदिर आयतनांमध्ये कात्यायनी, भरत, शत्रुघ्न, साक्षी विनायक, तसंच पूर्वेकडील बाजूला शेषशाही मंदिर, शनी मारुती महाविष्णू, जरंडेश्वर हनुमान, लक्ष्मीनारायण, अतिबलेश्वर यांचं वास्तव्य आहे. दक्षिण बाजूला रंक भैरव आणि अगस्ती लोपामुद्रा यांची मंदिरं आहेत.
महासरस्वती मंदिरामागे शनी मंदिर आहे. अशा कोटी रूपांनी हा परिसर साक्षात स्वर्ग बनला आहे. हाय जी. अरे आलीस बेटा. हो. काय ग काय करतेस? नेहमीच. अगं बाई, मला जरी उपास असला तरी तुमच्या पोटापाण्याची सोय करायला पाहिजे ना मला. हो. झालं का देवीचं दर्शन? दर्शन? ए आजी, मी काही दर्शनाला वगैरे तिकडे गेले नव्हते. अरे मला वाटलं तू देवळात गेलीस, देवीचं दर्शन घेऊन येशील. ओ कम ऑन आजी, तुला माहिती आहे ना माझ्या कामासाठी मी तिकडे गेलेले. अरे वा, इतकंही नास्तिक असू नये माणसानं. हे बघ, नास्तिक वगैरे नाही, पण एखाद्या गोष्टीचा सायंटिफिक बेस कळल्याशिवाय मला ती गोष्ट मनापासून पटत नाही. हे माहिती आहे ना तुला. एनिवे, आय एम टू टायर्ड नाउ. थोडी फ्रेश होते. हो आले. धर्मशास्त्राच्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाची जोड असते बेटा, आणि हे तुला लवकरच पटेल.